मध्ये ज्यांनी नैपुण्य मिळवलेलं आहे अशा व्यक्तीला बोलवणं उचित ठरेल असं मी सांगितलं आणि त्या दृष्टीनं तासगावची कन्या कुमारी सह्याद्री की जिनं अंडर-18 महाराष्ट्राचं क्रिकेट स्पर्धेमध्ये नेतृत्व केलेलं आहे आणि अगदी लहान वयामध्ये ज्याला आपण मॅच्युरिटी म्हणतो ही मॅच्युरिटी जिला सारं सांगून टाकलं. एक खेळाडू घडवताना काय अनुभव येतात हे त्यांनी सांगितलं. माझे सर्व सहकारी महाविद्यालयाचे IPSC कोऑर्डिनेटर काळभोर सर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री M. B. कदम, त्याचबरोबर सोनवणे सर, पुन्हा एकदा मला चिंतेत पाडणाऱ्या सर्व खेळाडू मुली. आता म्हणणार तुम्हाला आता चिंता करायची काय गरज आहे. सभागृहामध्ये मुलींची संख्या जास्त, मुलींची संख्या जास्त. मला वाटलं क्रीडांगणावर तरी मुलांची संख्या जास्त असेल, तरी मुलांनी आज सुद्धा मला ब्रह्मदिनास केलेला आहे. कोणीतरी त्यांना बोलवा की बाळांनो खेळ खेळले पाहिजेत की ज्यामुळं खूप सारे फायदे होतात. आता खेळाचे फायदे मी सांगत बसत नाही, खूप ऊन झालेला आहे. पण सगळ्यात मला भावलेला खेळ खेळण्याचा फायदा म्हणजे रेझिलन्स. मराठीत त्याला आपण बाउन्स बॅक म्हणू शकतो. मराठीत नाही, इंग्रजीत म्हणू बाउन्स बॅक. म्हणजे कितीही अपयश आलं, कितीही पराभव झाला तरी बाउन्स बॅक, परत मूळ पदावर येऊन कंटिन्यू करणं, ही जी क्वालिटी आहे ना, ही क्वालिटी खेळामुळे येऊ शकते. कारण ती सर्वसाधारणपणे खेळ खेळल्यामुळेच येऊ शकते. कारण खेळामध्ये जय आणि पराजय ठरलेला आहे. प्रत्येक वेळी आपण काय विजयी होऊ शकत नाही. पण पराजय जरी झाला तरी तो पचवून पुढं खेळणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ती क्वालिटी मला वाटते खेळामुळे येते. मी खूप सारे खेळाडू पाहिले जवळनं, त्यांच्यामध्ये एक जे स्पिरिट असली आणि खूप सहजतेनं ते पराभव पचवतात. आणि याचा अर्थ असा होतो की ज्या अर्थी ते क्रीडांगणावरील पराभव पचवत असतील त्या अर्थी त्यांच्या जीवनात आलेले जे कठीण प्रसंग आहे ते सुद्धा ते सहज पचवत असतात. MS धोनी नावाचा एक सुंदर चित्रपट तुम्ही आवर्जून पहा, धोनीच्या जीवनावर बेतलेला आहे. तर आजकाल मुलं लगेच फ्रस्ट्रेशनमध्ये जातात, डिप्रेशनमध्ये जातात, काही वेळेला कोम्यामध्ये जातात. कोम्यामध्ये कोमा, याला मी कोमा म्हणतो. कुठल्याही परिस्थितीला प्रतिसाद न देणे, खेळायला चला न येणे, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्या न येणे, इनर्ट ज्याला आपण म्हणतो, इनर्ट, त्याला मी कोमाच म्हणतो. दॅट इज नॉट लेस दॅन कोमा. बहुतांश जे मुलं कोम्यात आहेत ना, ते त्या कोम्यातून त्यांना बाहेर काढणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून हे सगळा खटाटो, त्याचाच भाग म्हणून हे खटाटो. हे खेळा, चला खेळा. अरे कोणी सांगितलं विजय व्हायला पाहिजे? नाही, खेळणं महत्वाचं आहे ना, खेळणं महत्वाचं आहे आणि ते तुम्ही केलं पाहिजे. मी काय नाही, ती म्हणजे टीम स्पिरिट. टीम स्पिरिट. बरेच खेळ असे असतात की सांघिक असतात, त्यामध्ये आपण स्वतःसाठी खेळत नसतो, आपण आपल्या संघासाठी खेळत असतो. परत धोनीचं उदाहरण देतो मी. तो ज्या ज्या मॅचेस खेळल्या त्या मॅचेस तुम्ही आवर्जून पहा, संघासाठी खेळलेला खेळाडू आहे. म्हणजे बरेचसे खेळाडू असे असतात, पण काही खेळाडू स्वतःसाठी खेळतात. मला भावलेला खेळाडू म्हणून येतं लक्षात. तर असो, खूप चांगल्या पाहुणी मी म्हणणारच नाही आहे, कारण ती या गावचीच आहे, त्यामुळे ही पाहुणी होऊ शकत नाही. आज आपल्याकडं आलेली आहे आणि तिचं मी मनापासून स्वागत करतो. सह्याद्रीचं नाव सह्याद्री आहे, खूप रिलिव्हंट नाव आहे. सह्याद्रीची उंची तू नक्की गाठशील यात अजिबात शंका नाही. आणि खरोखर आम्ही तुला बोलवलं त्याबद्दल आम्ही स्वतःची पाठ थापटून घेतो. आणि मी या क्रीडा स्पर्धासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. खूप ऊन झालेलं आहे आणि मी थांबतो. धन्यवाद.